far as एनी ऍक्शन्स जे काही कोणाला एक्सपेल केलं अमुक केलं तमुक केलं काही अर्थ नाही. सगळे आम्ही जे आहो ते अधिकृत आहो. आमच्या पिटिशन प्रमाणे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहो आणि त्याप्रमाणे जे काही ऍक्शन्स आम्ही घेत आहोत ते आमच्या बंधारणमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही निकष आहे त्यामध्ये आम्ही बसतो. आणि त्यामुळे उलट जे ऍक्शन्स घेतले गेले आहे ते अवैध माझ्या स्वाक्षरीने ते सगळे मी राज्यांचे प्रमुख निवडले आहे. निवडले की म्हणजे ऍडॉक म्हणजे तुम्ही अमुक या राज्याच्या तुम्ही त्या राज्याच्या त्याच्या अधिकृत जर आमच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे म्हटलं तर अजिबात नाही. म्हणजे दे आर ऑल अपॉइंटेड प्रेसिडेंट्स ऑफ स्टेट्स. दे आर ऑल अपॉइंटेड. देर इज नो इलेक्शन. कारण इथेच इलेक्शन व्हायचं आहे. मी तर अनेक वर्षापासून पाहतो की आमच्याकडे इलेक्शन झालेलंच नाही आहे. आता ठीक आहे कुठलाही म्हणजे काही विषय असा इलेक्शन कमिशन समोर आला नाही म्हणून 1-2-3 मध्ये आमच्याच एक इलेक्शन कमिशन पुढे प्रसंग आला होता. पीए संगमावरसी शरद पवार 2003 साली. ते पण डाउनलोड करू शकतात. ते ईसीआयच्या वेबसाईटवर आहे. आणि मग त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथूनही कळेल. थोडक्यात म्हणायचे आहे की आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कम्प्लिटली फ्लॉड आहे. अजिबात आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा ढांचा जे आहे ते स्क्रुटिनी विथस्टँडच करत नाही. आता अशा पार्श्वभूमीमध्ये कोण आता महाराष्ट्राचा जसा अध्यक्ष आहे समजा नॉमिनेटेड आहे. बट नॉमिनेटेड अगेन बाय हुम? नॉमिनेटेड बाय एव्हरीबडी हु इज स्ट्रक्चरली फ्लॉड ऑल द वे. माझ्या सिग्नेचरने गेला आहे. पण माझ्या सिग्नेचरने जरी गेला असेल माझ्यात जर स्ट्रक्चर तेव्हा फ्लॉड असेल because everybody is appointed by somebody or somebody, but the whole structure of the organization has lacuna and drawback. Therefore, election commission मध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहे. आमच्या पक्षाच्या एक जुना काळातला एक विषय त्याशिवाय अनेक वेळा अनेक असे प्रसंग आहेत जेव्हा इलेक्शन कमिशननी वेगवेगळ्या पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये निकाल दिले गेले आहे. आता महत्वाचे हे आहे की सुप्रीम कोर्टचा आता आपला महाराष्ट्राचाच एवढा मोठा निकाल आता काही दिवसाअगोदरच लागलेला आहे. 5 जजेसची कॉन्स्टिट्यूशन बेंच खंडपीठ 5 जजेसची त्यांनीच आपलाच महाराष्ट्रात आताच मागच्या वर्षाचा जे काही प्रकरण होता त्याच्या अनुषंगानं त्यांनी एक निकाल दिला आहे. आणि त्या निकालामध्ये कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्याचे जास्त मी नाही वाचत कारण ते पण जजमेंट तुम्ही सगळ्या लोकांनी खूप सारा अभ्यास केला असेल. दॅट पॉलिटिकल पार्टी and legislature party is inextricably intertwined is erroneous. म्हणजे दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहे हे म्हणणं चुकीचं राहील. पॉलिटिकल अँड लेजिस्लेचर पार्टी आणि त्याचे कारण त्यांनी दिले. पार्लमेंट इन इट्स कॉन्स्टिट्युएंट कॅपॅसिटी वॉज कॉन्शियस ऑफ द नेसेसिटी ऑफ नॉट अलाउिंग अँटी डिफेक्शन लॉज टू स्टायफल इंट्रा पार्टी डिसेंट and the freedom of expression of legislators. म्हणजे तुमच्या पक्षांतर्गत काही विषय आले तो तुम्ही म्हणजे आमदारांचा किंवा जनप्रतिनिधीचा पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांना म्हणजे बोलता येत नाही, काही कृती त्यांना करता येत नाही असा होऊ शकत नाही. ही सुप्रीम कोर्टने एक पार्ट सांगितलेला आहे. इट वॉज विथ दिस ऑब्जेक्टिव्ह that defenses of merger and split which was later omitted were introduced. म्हणजे
आम्हाला कुठल्या पक्षामध्ये मर्ज करायचे असेल, कुठला आम्हाला तुकडा करून आम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल, काय वेगळं आम्हाला काही कृती करायची असेल, तो पार्ट कम्प्लिटली वेगळा आहे. पण इंट्रा पार्टी, विदिन पार्टी काही डिफरन्सेस असेल किंवा काही व्ह्यू असेल किंवा मेजॉरिटीच्या काही व्ह्यू असेल, ते कुठे यामध्ये या सुप्रीम कोर्टच्या लेटेस्ट जजमेंट प्रमाणे थांबवता येत नाही. The 10th schedule confers legitimacy to the actions of legislators which would otherwise lead to disqualification if a substantial number of legislators, 2/3 in the case of merger and 1/3 in the case of erstwhile provision of a split, disagree with the political party. म्हणजे इथे काय आहे, म्हणजे स्प्लिट, मर्जर, त्याच्यासाठी तुम्ही 10th शेड्यूलचा वापर तुम्ही केला, ते यार्डस्टिकचा यूज केला तर ते समजू शकतो. पण सुप्रीम कोर्टने व्हेरी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला इंट्रा पार्टीमध्ये जे काही तुम्हाला डिफरन्सेस किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला संशोधन, निकाल, काय जे काय वगैरे वगैरे तुम्हाला करायचं असेल ते तुम्हाला कुठली हरकत नाही. म्हणून the 10th schedule recognizes the independent existence of the legislature party to the limited extent of presenting a defense to the actions of the legislators which would otherwise have amounted to defection. म्हणजे थोडक्यात म्हणजे बऱ्याच आहे याच्यात, म्हणजे अनेक आय कॅन कीप रीडिंग, पण अगेन ॲज आय सेड, दिस एंटायर जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द रिसेंट मॅटर ऑफ the Eknath Shinde faction being recognized as the Shiv Sena with the bow and arrow symbol. This is the judgment, the same judgment on the basis of which. And again, महत्वाची गोष्ट ही आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्ही हे सगळ्या लोकांना आता म्हणजे खूप आमच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रीफिंग मागच्या जे काही काळात तुम्हाला झालं असेल. Who will determine the political party? That is only in the domain of the Election Commission of India. And who will determine actions of the legislators is the domain of the Speaker of the Assembly. हे दोन संस्था, कारण स्पीकर पण संस्था आहे, इलेक्शन कमिशन पण संस्था आहे, constitutional post hai. It cannot be said that the speaker's action or the election commission's actions are not. They have always been upheld by the Supreme Court, because Supreme Court cannot go into the existence of a political party and the numbers or whatever the other things and how the political party stands recognized, who will lead the political party, वगैरे वगैरे. हे सगळ्या विषयावर महत्वाचा निर्णय एकच संस्था घेऊ शकते, ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडे श्री अजित पवार यांनी 30 तारखेला हे पिटिशन, नुसता कागद नाही आहे, ते पिटिशन आहे, ते पिटिशन दाखल केली आहे की whatever actions he has taken and the people who are with him should be recognized as the political party, and that is the essence. म्हणजे हा त्याचा मूळ, हा बेसिस आहे ज्याच्यावर हे सगळे ऍक्शन्स घेतले गेले आहे. आता तुम्ही लोक अनेक वेळा म्हणजे विचारतात, कालच्या आता मीटिंगच्या म्हणून मी त्याच्या रिटॉर्ट करण्याची गरज नाही आहे, पण जे कालची मीटिंग होती, आम्ही प्रेस रिलीज केली होती, आपण काही लोकांनी ते विषय समजून घेतला, काही लोकांच्या लक्षात आला नसेल, म्हणून आजच्या आम्हाला हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश होता की जे काही कालची मीटिंग आणि सबसिक्वेंट ऍक्शन, अजून मला 2-4 गोष्ट बोलायची आहे, म्हणून ते होऊ द्या, नंतर आय विल आन्सर सम क्वेश्चन्स. पण आम्हाला एकच म्हणायचे आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, आता जयंत पाटील हॅज फाइल्ड disqualification petition
against Ajit Pawar and 9 others or 8 others. तर पहिली गोष्ट तर जयंत पाटीलच आमचे अध्यक्ष आहे का? ही इज नॉट as per our constitution. And if he is not अध्यक्ष as per our constitution, हे कोण नक्की म्हणजे on what basis can he say that I have disqualified so and so? I mean, or take action against so and so on the basis of 10th schedule. तसंच त्यांची पिटिशन तशीच आहे आणि दिल्लीत पण तशीच आहे. म्हणून आमच्या म्हणणं सरळ सरळ आहे की हे बसतच नाही. कुठल्याही यार्डस्टिक मध्ये कुठलाही तुम्ही याच्या कायद्याच्या तपशील कराल तर हा कुठेही बसत नाही की हे एकही लेजिस्लेटरला डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस लागू होत आहे. एक मिनिट मला पूर्ण तर करीतोय. मला नंतर आमच्या फ्लो जे आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्ही विचारू शकता ना नंतर. आम्ही नक्कीच जे काही टू द बेस्ट ऑफ अवर एबिलिटी आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. दुसऱ्या महत्वाचं हे आहे की जे काही जर माझ्याच अपॉइंटमेंटच फ्लॉड आहे तर माझा अधिकारच मला फ्लो होतच नाही ना. मला अधिकार तर माझ्याकडे बाय लॉ आणि बाय कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. दॅट इज वाय आमच्या स्ट्रक्चर जे आहे ज्या ढाचा आहे ते चुकीचं आहे. आता आमच्या मी तुम्हाला अख्खा देशातली आमची कितीतरी, कारण एवढ्या वर्ष तुम्ही सगळ्यांना माहित आहे मीच पाहत आलो ना. एकही राज्यामध्ये किती राज्य आहे एक अध्यक्ष आहे. अध्यक्षाचा पत्ताच आमच्याकडे आहे, फोन नंबर आहे. त्याच्या पलीकडे कोण त्याची कार्यकारिणी, कोण त्याच्या मागे तुझे माणसं आहे की नाही. काही अध्यक्ष आमच्या रेकॉर्डवर आहे जे अध्यक्षही राहिले नाही. काही सोडून पण गेले असेही अध्यक्ष आमच्या अजून रजिस्टरमध्ये नाव चालले पण ते पक्षातच मोडत नाही. ते दुसऱ्या पक्षात कोणी का म्हणजे असा काही गोष्टी असे पण आहे. म्हणजे अख्खा जर आमच्या स्ट्रक्चर त्याप्रमाणे जर आम्ही करायला गेलो आणि ह्या आमच्या म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो कुठल्याही गोष्टीत जे आमच्या कॉन्स्टिट्यूशन आहे ते फायनल आहे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच आम्हाला काम करायचं आहे. तो कालची मीटिंग पण जे झाली त्यातला एकही पहिली तर मीटिंगचाच अधिकार नाही आहे आणि मीटिंगच्या नंतर जे काही निर्णय घेतले गेले त्याच्या अजिबात म्हणजे काही कोणावर लागू होत नाही. आता ठीक आहे तुम्ही अमुकाला काढून टाकला तमुकाला काढून टाकला, कोणी कोणाला काढू शकत नाही. हे डिसिशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना पहिला घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच स्पीकरच्या दारावर जाईल आणि स्पीकरला त्या अनुषंगानं बाकीचे जे काही आता मागच्या जे काही इश्यूज होते त्याप्रमाणेच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तोपर्यंत नथिंग इज ऍप्लिकेबल एज फार एज एनी ऍक्शन्स जे काही कोणाला एक्सपेल केलं आणि अमुक केलं तमुक केलं काही अर्थ नाही. सगळे आम्ही जे आहो ते अधिकृत आहो. आमच्या पिटिशन प्रमाणे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहो आणि त्याप्रमाणे जे काही ऍक्शन्स आम्ही घेत आहोत ते आमच्या बंधारणमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही निकष आहे त्यामध्ये आम्ही बसतो आणि त्यामुळे उलट जे ऍक्शन्स घेतले गेले आहे ते अवैध आहे आणि आम्ही जे काही आज आणि उद्या काम करू ठीक आहे. आम्हाला लेजिटिमसी इलेक्शन कमिशनच्या जे काही निकाल येईल ते आम्ही काही सांगू शकत नाही उद्या काय, पण आम्ही पण अभ्यास केला आहे. आम्ही पण सगळ्या म्हणजे कागदाची तपशील केली आहे. आमच्याकडे जे काही माहिती पूर्णपणे माहिती आहे त्याप्रमाणे अजिबात आम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही तांत्रिक किंवा कायद्याच्या बाबतीत आम्ही काही चुकीचा आम्ही मार्गाने गेले आहोत किंवा आमच्या ऍक्शन्स कुठलाही आमच्या त्याच्यामुळे परिणाम आमच्यावर होईल, आमच्या पक्षावर होईल किंवा आमच्या आमदारांच्यावर की बाकीच्या जे काही आमचे लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही कारवाई करण्याच्या आजच्या क्षणी कुठलाही प्रसंग आणि प्रयत्न म्हणजे ते खरा ठरणार नाही. आता
याशिवाय काय एक मिनट बोलता हूँ, अभी हिंदी, एक मिनट अभी नहीं, भुजबल साहब आपको पूछ रहा हूँ, एनीथिंग ऐड टू व्हाट आई सेड? अच्छा ठीक है, आता अब मुझे हिंदी में बोलना है. नाही, एक मिनिट फिनिश करता प्लीज, जरा 2 मिनिटं. कसं आहे, एकदा बोलणं झालं ना तर मला मग परत ते रिपीट करावं. आम्ही कुठे जात नाही ना, पाऊस आहे ना, मस्त थांबतो. हिंदी नहीं, हिंदी का मैं थोड़ा संक्षिप्त कर रहा हूँ. एनसीपी के पिछले कुछ दिनों से कुछ पार्टी के भीतर के जो भी कुछ वारदात है, ये आप सभी लोगों के देश के सामने है. और इस संबंध में मेरा इतना ही कहना है कि 30 तारीख को, इसकी शुरुआत कहां से हुई, 30 तारीख को, 30 जून 2023 को श्री अजीत पवार के देवगिरी पर एक बड़ी मीटिंग हुई. उस मीटिंग में बड़ी संख्या में एमएलएस, एमएलसीज, पार्टी के प्रमुख नेता, कार्यकर्ता बड़े पैमाने पर वहां पर उपस्थित हुए और श्री अजीत पवार के नेतृत्व में हम काम करेंगे, ऐसा उन्होंने फैसला किया. उसके बाद श्री अजीत पवार ने मुझे राष्ट्रीय कार्याध्यक्ष की जिम्मेदारी वो मुझे सौंपी, जिसके तहत मैंने पार्टी के नाते महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और महाराष्ट्र विधान परिषद के सभापति दोनों को श्री अजीत पवार के विधान मंडल, मतलब विधान सभा और विधान परिषद के जो हमारे पार्लियामेंट्री पार्टी लीडर के नाते उनको, लेजिस्लेटिव पार्टी के लीडर के नाते उनको हमने नियुक्त किया है, चुना है, ऐसा हमने वहां पर पेश किया है. और साथ साथ में विधानसभा के अध्यक्ष को सूचित किया कि श्री अनिल भाईदास पाटिल वो हमारे व्हिप रहेंगे, प्रतोद रहेंगे, और विधान परिषद में श्री अमोल गुटकली रहेंगे. उसी दिन हमने दिल्ली में चीफ इलेक्शन कमीशन के सामने एक पिटीशन द्वारा श्री अजीत पवार के नेतृत्व में हम ऐसे तरह से हम लोगों ने काम करना है और इसलिए हमको पार्टी की मान्यता और चिन्ह हमको मिलना चाहिए. और उसी दिन हमने वहां पर 30 तारीख को पिटीशन